ज्या वयात ज्या वेळेला आपल्याला सत्संग करायची इच्छा जीवनामध्ये झाली ना, तिथून माणसाने भगवत भक्तीला आरंभ केला पाहिजे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. या जीवनाचा क्षणाचाही भरवसा नाही. पण महाराज शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना प्रश्न विचारतायत, ही श्रीमद देवी भागवत कथा सर्वात आधी कोणी ऐकली आणि कोणी याचं अनुष्ठान केलं? तर याचं सर्वात आधी अनुष्ठान जर कोणी केलं असेल, भगवान गोपाल कृष्णाचे पिता परमपिता वसुदेवजी महाराज यांनी सर्वप्रथम श्रीमद देवी भागवत कथा श्रवण केली. बघा, मी कालच तुम्हाला सांगितलं, श्रीमद भागवताची पूर्णाहुती म्हणजे श्रीमद देवी भागवत आहे. श्रीमद भागवताने ज्या कथा अर्धवट सोडल्या त्या श्रीमद देवी भागवताने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून वासुदेवजी महाराजांनी अनुष्ठान का केलं? तर याकरिता स्यमंतक मण्याचं आख्यान भागवतामध्ये शेवटी सांगितलंय. श्रीमद देवी भागवतामध्ये सुरुवातीला या ठिकाणी सांगितलंय. आणि या ठिकाणी सूतजी महाराज वर्णन करतात, सत्राजिता स्वातनया कृष्णाय कृतकिल्बिषा स्यमन्तकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवा. बघा, सत्राजित नावाचा एक राजा आहे आणि सूर्याचा उपासनेने त्याला एक दिव्य मणी प्राप्त झालाय. त्या मण्याचं नाव आहे स्यमंतक मणी. आणि त्या स्यमंतक मण्याचा महिमा असा आहे की एका दिवसाला तो स्यमंतक मणी 8 भार सोनं व्हायचं. आता 8 भार सोनं म्हणजे आपल्याला कळालं पण पाहिजे. 8 भार सोनं म्हणजे किती होतं तुम्हाला माहिती आहे का? हा, झोपल्या का काय? तुम्हाला झोप आली तर मला स्वरात सांगा. हो, नाही आली ते पण स्वरात सांगा. नाही. तुम्हाला 1 भार सोनं म्हणजे माहिती आहे का? नाही माहिती ना. 1 भार सोनं म्हणजे होतं 16,666 तोडे 8 मासे म्हणजे 1 भार सोनं होतं. आता घरी जाऊन 16,666 तोडे 8 मासे गुणेला 8 करून बघाल उत्तर किती येतं. एवढं सोनं तो एका दिवसाला व्हायचं. 8 भार सोनं म्हणजे आपल्या उंचीच्या 8 पट. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आपल्या उंचीच्या 8 पट सोनं तो स्यमंतक मणी एका दिवसाला व्हायचा. किती श्रीमंत झाला असेल सत्राजित. एक दिवस गळ्यात धारण केला स्यमंतक मणी, द्वारकेला गेला. देवाने पाहिला, सांगितलं, सत्राजिता, अरे तुझ्याकडे भरपूर धन झाला, हा स्यमंतक मणी मला दे. या जगात जेवढे दरिद्री लोक आहेत ना, गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी मी याचा उपयोग करेन. सत्राजित म्हणायला लागला, बघा देवाला सुद्धा माझं वर्चस्व कुठे सहन होतं. म्हटला, देवा मी नाही देणार हा स्यमंतक मणी, मी सूर्याची उपासना करून प्राप्त केलेला आहे. भगवंत म्हटले, ठीक आहे, नाही द्यायचा तर नको देऊ. घरी गेला. याचा भाऊ होता प्रसेन, त्याने धारण केला. अरण्यात गेला, सिंहाने त्याला मारलं आणि सिंह तो मणी घेऊन गेला. त्या सिंहाला सुद्धा जामवंताने मारलं, म्हणजे अस्वलाने मारलं. तो सुद्धा मणी घेऊन गेला. पण सत्राजिताने आळ कोणावर घेतला? आळ घेतला भगवंतावर. एक दिवस आपल्या पत्नीला म्हणायला लागला, अगं माझा मणी की नाही कोणीतरी चोरून त्या ठिकाणी नेलाय. प्रसेनाने नेला होता पण त्याला कोणीतरी मारलं. पत्नी म्हटली, का हो, कोणी नेला असेल? तुमचा संशय आहे का कोणावरती? संशयित गुन्हेगार कोणी वाटतं का तुम्हाला? सत्राजित म्हटला, बाकी तर मला कोणी मागितलाच नव्हता, त्या कृष्णाने मागितला होता. मला 100% विश्वास आहे मणी त्यानेच चोरला. पण म्हणावं कसं, मोठा आहे, द्वारकेचा राजा आहे.
आळ घेतला महाराज देवावर. तुम्हाला आम्हाला या जगातील लोक वाईट बोलत असतील, टोमणे मारत असतील, निंदा करत असतील, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. एक विचार कायम मनामध्ये ठेवायचा, अरे ज्या लोकांनी देवांना सोडलं नाही, संतांना सोडलं नाही, ते लोक तुम्हाला आम्हाला कुठे सोडणार आहेत महाराज. या जगातील लोक आपली निंदा करत असेल, लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. तुमचं जाऊ द्या, मला पण चांगलं म्हणत नाही लोक. एखाद्याने जर सर्व संग परित्याग केला, भजनाच्या मार्गाला लागला, लोक म्हणतात याला कुठे काम आहे, टाळ कुठे आहे. एखादा बियर बार मध्ये जात असेल, लोक त्याला दारोड्या म्हणतात. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजून या जन भक्ती करा. तुम्हाला भक्ती करायचं असेल, जगाचा त्याग करावा लागेल. हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, हे जर ऐकत बसाल ना, आपण भक्तीच करू शकत नाही. तुम्हाला माहितीये, भक्ती करत असताना आपली निंदा सुद्धा लोक करतात, आपल्याला नाव सुद्धा लोक ठेवतात. पण एक म्हण तुम्हाला माहिती असेल, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. ते माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मदोन्मत्त हत्ती जेव्हा रस्त्याने आपल्या थाटात चालतो, लाखो कुत्रे त्याच्यावर भुंकत असतात, पण हत्ती जर तिथे थांबला तर त्याचं चालणं थांबून जातं. म्हणून माणसाने थांबायचं नसतं, चालत राहायचं असतं. भगवान परमात्म्याच्या कार्याकरिता एक पाऊल जर आपण पुढे आलो ना, तो भगवान परमात्मा सांगत असतो, तू मेरे तरफ एक पैर चलकर तो देख, तेरी तरफ लाखों कदम चलकर ना आऊं तो कहना, एक बार खुद को मेरा कह के तो देख, इस सारी दुनिया तेरी ना बना दूं तो कहना. म्हणून या जगातील लोक आपल्याला चांगलं म्हणत असेल, वाईट म्हणत असेल, त्याकडे कधीच लक्ष द्यायचं नसतं. आज भगवान परमात्म्यावर चोरीचा आळ आला. आणि बघा, ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे त्यालाच लोक वाईट म्हणत असतात. ज्याच्यात काहीच करण्याची क्षमता नाही, त्याचं नाव कुठेच निघत नाही. म्हणून लोक कोणाला नाव ठेवत नाही. निपुत्रिका म्हणती पहावो चांडाळ, पातकाचे मूल पोरवडा. एखाद्याला पुत्र होत नसेल ना, लोक म्हणतात याचं पाप जास्त आहे म्हणून याला मुलं होत नाही. हा, लोकांचा हिशोब बघा. आणि एखाद्याला जास्त मुलं असेल, लोक म्हणतात याचं पापच मुलाच्या रूपाने जन्माला आलेलं आहे. दोन्ही साईडने बोलतात लोक. ज्या माणसांना कोणतेच कामं नसतात ना, मी नेहमी सांगत असते, जे माणसं कोणत्याच कामाचे नसतात, मोकळे असतात ना, मोकड्या माणसाच्या गळ्यात खलबत्ता बांधलेला असतो. जिथं जातील लोकांचं कुटतच बसतात महाराज. कुठेही जातील लोकांचं कुटतच बसतात. का? ते स्वतः काही करू शकत नाही, दुसऱ्याला करू देऊ शकत नाही. आणि असं म्हणतात, देवावर चोरीचा आळ का आला? भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या रात्री जो कोणी चंद्र बघतो त्याच्यावर चोरीचा आळ आल्याशिवाय राहत नाही. ती कथा गणेश पुराणाने सांगितलेली आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. गणपती बाप्पा रात्रीच्या वेळेला निघाले बाहेर फिरायला. आता गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर मामा. उंदीर हा उपद्रवी प्राणी आहे. इतर देवांची वाहन बघा, वाघ आहे, सिंह आहे, बैल आहे, पण गणपतीने कोणाला निवडलं? उंदीराला निवडलं. उंदीर हा उपद्रवी प्राणी आहे. उपद्रवावरती जो स्वार होतो तो श्री गणेश आहे. निघाले उंदरावरती बसून. नेमका थोडा थोडा पाऊस येत होता आणि उंदीर मामाचा पाय घसरला, गणपती बाप्पा खाली पडले. बघा, लहान मुलगा जेव्हा सायकल चालवतो ना, सायकल चालवत असताना जर तो खाली पडला तर मला कुठे लागलं हे तो कधीच बघत नाही. मला कोणी बघत तर नाही ना, म्हणून बघतो. आज गणपती बाप्पा उंदरावरून खाली पडले. पडल्या पडल्या पाहिलं, माझ्याकडे लक्ष तर नाही ना कोणाचं. आजूबाजूला कोणी नव्हतं, पण वर आकाशात चंद्रदेव हसत होते.
राग आला गणपती बाप्पाला आणि म्हणायला लागले, अरे मला बघून हसतो काय? आजच्या दिवशी जो कोणी तुझं तोंड पाहिल ना त्याच्यावर चोरीचा खोटा आळ आल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान कृष्णाने गायीच्या खुरामध्ये जे पाणी साचलेलं होतं ना त्या पाण्यामध्ये चंद्राचं बिंब पाहिलं म्हणून देवावर चोरीचा खोटा आळ आला. भगवान परमात्मा म्हटले, लहानपणी एवढ्या चोऱ्या केल्या पण एकही अंगावर येऊ दिली नाही. आज चोरी न करता माझ्यावर चोरीचा आळ आला, हाड मी कसा सहन करू? 14 विद्या 64 कला प्राप्त केल्या होत्या भगवान परमात्म्याने, म्हणून गेले शोध घ्यायला की चोरी कोणी केली, चोरी कशी ओळखायची ही कला भगवान परमात्म्याला येत होती. ज्या वेळेला गेले ना अरण्यामध्ये प्रसेन मरून पडलेला दिसला, पण तिथे सुद्धा सेमंतक मणी नव्हता. निरीक्षण करून पाहिलं तर त्या ठिकाणी सिंहाच्या पावलाचे ठसे दिसले. त्याचा मागोवा घेत घेत भगवंत समोर गेले. सिंह सुद्धा मरून पडलेला होता, परंतु तिथेही सेमंतक मणी नव्हता. पुन्हा निरीक्षण केलं तर सिंहाच्या नखामध्ये अस्वलाचे केस अडकलेले होते. ठसे पाहिले, शोध घ्यायला गेले आणि बघतो तर काय, जामवंताने तो मणी त्या गुफेमध्ये नेलेला होता. आपल्या मुलीला भेट दिला होता, तो एका ठिकाणी ठेवलेला दिसला. सरळ गेले भगवान परमात्मा आतमध्ये. जसा मणी उचलला जामवंत अंगावरच धावून आला. मुलगी ओरडायला लागली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. 27 दिवस पर्यंत युद्ध चाललं. वसुदेवजी महाराज चिंतातूर झाले, माझा पुत्र अजून परत का आला नाही? 12 दिवस पर्यंत वाट पाहिली. जेव्हा आले नाही ना, नारदजी आले. वसुदेवांना विचारलं, महाराज एवढे चिंतातूर तुम्ही काय? म्हणे माझा मुलगा अजून घरी आला नाही. त्यावेळेला सर्वप्रथम नारदांनी वसुदेवजी महाराजांना सांगितलं, तुम्हाला जर तुमचा मुलगा सुखरूप घरी यावा असं वाटत असेल ना, तुम्ही श्रीमद देवी भागवताचं अनुष्ठान करा, पारायण करा. आणि मग सर्वप्रथम वसुदेवजी महाराजांनी 9 दिवस पर्यंत श्रीमद देवी भागवताचं अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठानाची पूर्णाहुती ज्या दिवशी असते ना त्याच दिवशी भगवान परमात्मा युद्धामध्ये विजय प्राप्त करून जामवंतीला सोबत घेऊन दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलिये दुर्गा मैया की, परमहंस भगवान पुंडलिक बाबा की जय. दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये दोघेही प्रगट झाले. जामवंतीशी विवाह का केला देवाने? कारण जामवंताने विचारलं, देवा कशाकरिता आलात तुम्ही? अरे या मण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ आलाय. एवढा मणी मला देऊन टाक, एकदाचा त्या 17 जिताच्या स्वाधीन करतो आणि या शापातून या आळातून मुक्त होतो. जामवंत म्हटला, देवा द्यायला काही हरकत नव्हती, पण आणल्याच माझ्या मुलीला मी सप्रेम भेट केला. शास्त्र असं सांगतं, बापाने जर एखादी वस्तू आपल्या मुलीला दिलेली असेल तर ती परत घेण्याचा अधिकार बापाला नसतो. बाप कधीच परत घेत नाही. मग आता काय करावं? जामवंत म्हटला, देवा एक उपाय आहे माझ्याकडे. म्हणे कोणता? माझी मुलगी पण घेऊन जा, सेमंतक मणी पण घेऊन जा. म्हटले दे बाबा, आता काय करणार? त्या सेमंतक मण्यासाठी भगवंताने जामवतीशी विवाह केला. आणि या श्रीमद देवी भागवताच्या पूर्णाहुतीच्या दिवशी, अनुष्ठान पूर्ण होण्याच्या दिवशी वसुदेवजी महाराजांच्या समोर त्या भगवतीच्या मंदिरामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला आणि सर्व त्या ठिकाणी भगवतीचा जय जयकार करायला लागले. इंद्र हा जो आहे हा पळकुटा देव आहे. इंद्राला स्वतःचं आसन सोडावं वाटत नाही. ज्या वेळेला तपश्चर्या करायला लागले, कुंभकर्ण विचारलं काय पाहिजे? याला इंद्रपद मागायचं होतं. बघा आपले उच्चार जे आहे ना, इंद्र असं जर म्हणायचं असेल तर जीभ वरच्या जबड्याला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत इंद्र म्हणता येईल. बसल्या बसल्या प्रॅक्टिकल करू नका, घरी जाऊन बघा.
इंद्र असं म्हणायचं असेल, जीभ जबड्याला लागल्याशिवाय इंद्र म्हणताच येत नाही. आता काय करावं? इंद्र गेला सरस्वती देवी जवळ, काहीतरी उपाय करा, याला इंद्रच म्हणता आलं नाही पाहिजे. मग सारद प्रेरी तासुमती फेरी मागेसी नीद मास षटकेरी. शारदा सरस्वती माता त्याच्या जिभेवर जाऊन बसल्या. आता जीभच उचलली नाही तर इंद्र कसं म्हणणार? इंद्र वरच्याला जबड्याला लागल्याशिवाय इंद्र म्हणता येत नाही. याची जीभच उचले ना. सरस्वती माता जिभेवर बसली आहे. इंद्र म्हणायला गेला, निद्राच म्हटला. निद्रा म्हणायला जास्त कष्ट लागत नाही, म्हणून बघा. नाही तर तुम्ही निद्रा म्हणायचं असेल सहज म्हणता येतं. इंद्र म्हणायला गेला, निद्रा पद मागून बसला. जाओ सो जाओ, 6 महिने सो जाओ. पण कुंभकर्णाचं नावच बदनाम आहे. काही लोक कुंभकर्णापेक्षा जास्त झोपतात. कुंभकर्ण 6च महिने झोपत होता. आमचे रात्रीचे वेगळेच आहे, दिवसाचे वेगळेच आहे झोपीचे तास. काही लोक 12 तास झोपतात तर झोपतात, दिवसा पण झोपतात. काही लोक किती झोपतात तरी म्हणतात झोपच गेली नाही. काही लोक फार झोपतात. बरं, काही लोक सरळ झोपतही नाही. बरं, कथेमध्ये आल्यानंतर जर आपल्याला झोप लागेल काही हरकत नाही. पण काही लोक बसतातही असे बरोबर खांबाचा टेका घेऊन बसतात. आता तुम्ही एकमेकाकडे बघू नका, इथं काही खांब नाही. काही लोक बसतात तर बसतात बरोबर खांबाचा टेका घेऊन बसतात आणि बसतात तिथे आ करून झोपतात. समजा तुम्हाला झोप लागली, एवढ्यात एखादं कुत्र तिथे आलं, तुम्ही आ वाजून झोपलात. एवढ्यात एखादं कुत्र तिथे आलं, त्याने जर तुमच्या तोंडात अभिषेक केला, मग त्याला विचारा, का रे देवी भागवत कसं होतं? तुमचं हे खारट खारट होत. म्हणून निद्रा सुद्धा भगवतीचा अवतार आहे. झोप सुद्धा माणसाला आली पाहिजे, पण कथेमध्ये नाही. कारण आपलं पुण्य कमी करण्याकरिता झोप या ठिकाणी येत असते. आपण कथा ऐकू नये याकरिता ती विक्षेप आणण्याकरिता येत असते. म्हणून निद्रा सुद्धा भगवतीचा अवतार आहे. महात्म्याला या ठिकाणी विराम दिला आणि सुतजी महाराज प्रथम स्कंदाला या ठिकाणी आरंभ करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आदिशक्ती भगवती जगदंबा माता की जय. जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्तेषु विघ्नस्वराट आणि सत्यम परम धीमहि. जो कोणी सत्य सनातन परमात्मा आहे त्याला आम्ही नमन करतोय, असा याचा उच्चार या ठिकाणी केला. आणि प्रथम स्कंदामध्ये एक दिव्य कथा सांगितलेली आहे. मधु कैटभाची उत्पत्ती कशी झाली हे या ठिकाणी सांगितले. बघा, भगवान विष्णू शेषावर शयन करतात, बरोबर आहे की नाही? नारायण नाव का पडलं विष्णूला आपल्याला माहिती आहे का? नारायण, नारायण हा एक शब्द नाही. नार अधिक अयन इज इक्वल टू नारायण. नार म्हणजे पाणी. नारावर जो अयन करतो, पाण्यावर जो अयन करतो, त्याचं नाव काय? नारायण. बोलिए नारायण भगवान की जय. शांताकारम भुजगशयनम. झोपी गेले भगवान परमात्मा, निद्रा लागलेली आहे. झोप सुद्धा माणसाची अशी असावी. काही लोक म्हणतात ना, टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे. काही लोकांना अर्ध्या रात्री झोपेत उचलून जरी नेलं तरी पत्ता लागत नाही, एवढे झोपतात. काही लोकांना हलवाच हलवा तरी झोपेतून उठत नाही. परंतु आपली झोप ही सजगता पूर्ण असली पाहिजे. नाहीतर चोर येतो, चोरी करून जातो, दुसऱ्या दिवशी आरडत बसतो का झोप लागली. म्हणून भगवान विष्णू निद्रिस्त आहे, पण सजगता पूर्वक झोपलेले आहे. जेव्हा सजगता पूर्वक झोप लागली, मधु कैटभाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या 2 कानातून झाली. मधु कैटभ निर्माण झाली. बरं, मधु म्हणजे काय आणि कैटभ म्हणजे काय हे पण आपल्याला कळालं पाहिजे. मधु म्हणजे मधासारखा जो गोड गोड लागतो ना आपल्या कानाला, जे ऐकायला चांगलं वाटतं. एखाद्याने आपली स्तुती केली तर आपल्याला आनंद होतो, त्याला म्हणायचं मधु. एखाद्याने आपली निंदा केली, कैटभ म्हणजे काय? जो कानाला कारल्यासारखा कडू कडू लागतो ना, त्याला म्हणायचं कैटभ.
बघा, मधु कैटभाची उत्पत्ती आपल्या कानापासूनच होत असते का? स्तुती सुद्धा कानाने आपण ऐकतो की नाही? कुणाची निंदा पण कानानेच ऐकतो, म्हणून निंदा आणि स्तुती हे कानातून जन्म घेत असतात। मधु आणि कैटभ याची उत्पत्ती आपल्या कानापासून होत असते। महत्वाचं तर तेव्हा होतं महाराज, ज्या वेळेला कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती मधु कैटभाचा शिकार होतो। मधु कैटभाचा शिकार माणूस झाला की मग उत्पात ते मांडायला लागतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं, फुगा असतो, फुग्यामध्ये हवा भरली की तो आहे मधु, फुग्यातली हवा निघाली की तो आहे कैटभ। उत्पात मांडायला लागले। आदिशक्ती भगवतीने असं वर्णन आहे, ब्रह्मदेवाला निर्माण केलं, पण मी कोण आहे हे कळत नव्हतं। विचारलं, आई कोण आहे मी? तुम्ही ब्रह्मा आहात, तुम्ही विष्णू आहात, तुम्ही महादेव आहात। ब्रह्मदेव तुम्हाला सृजन करायचंय, भगवान विष्णू तुम्हाला या सृष्टीचं पालन करायचंय, आणि महादेवा तुम्हाला या सृष्टीचा संहार करायचा आहे। पण हे जरी करायचं झालं ना, तरी माझी शक्ती सोबत असल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही। म्हणून आदिशक्ती भगवती जगदंबा राजराजेश्वरी तिने आपल्या 3 शक्ती प्रगट केल्या। एक ब्रह्माणी, दुसरी रुद्राणी आणि तिसरी आहे लक्ष्मी। लक्ष्मी भगवान विष्णूला दिली, ब्रह्माणी ब्रह्मदेवाला दिली, आणि रुद्राणी भगवान रुद्राला म्हणजे महादेवाला त्या ठिकाणी पदार्पण केली, अर्पण केली, आणि सांगितलं तुम्ही सृजन, पालन आणि संहाराचं कार्य करीत राहा। आता मधु कैटभ निर्माण झाले, सगळीकडे उत्पात मांडायला लागले। बघा, निंदा आणि स्तुती कानापासून त्या ठिकाणी प्रगट होत असतात। म्हणून एखाद्या माणसाची स्तुती केली ना, तो लगेच हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसतो, नंतर आदळतो ती गोष्ट वेगळी। थोडी स्तुती कोणी केली, लगेच चढायचं हरभऱ्याच्या झाडावर। म्हणून या निंदा आणि स्तुतीपासून थोडं लांब राहिलं पाहिजे। बघा, निंदा करणारा व्यक्ती जो आहे ना, ज्याप्रमाणे कावडा कावकाव करून कोकिडेचा आवाज दाबू शकतो, बरोबर आहे की नाही? कावडा कावकाव करून कोकिडेचा आवाज दाबू शकतो, पण कोकिडेसारखा सुंदर गायन कधीच करू शकत नाही। तसा निंदा करणारा व्यक्ती सज्जन माणसाला बदनाम करू शकतो, पण स्वतः मात्र कधी सज्जन होऊ शकत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने आदिशक्ती भगवती राजराजेश्वरी जगदंबा तिची प्रार्थना केली, आणि भगवान विष्णू कडून सुद्धा ती प्रार्थना करवून घेतली। त्यावेळेला आदिशक्ती जगदंबा म्हणायला लागली भगवान विष्णूला, मी दिव्य दृष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रदान करते, तुम्हाला काय करायचंय? ज्या वेळेला शक्ती काम करत नाही ना, त्यावेळेला एक गोष्ट कामाला येऊनच जाते, त्याचं नाव आहे युक्ती। जिथे शक्ती काम करत नाही तिथे युक्ती निश्चित काम करते। मग जिथे शस्त्राने काम चालत नाही तिथे शास्त्र हातात घ्यावे लागतात, लक्षात घ्या। जिथे शस्त्राचा उपयोग होत नाही तिथे शास्त्र उपयोगी येतात। म्हणून भगवान विष्णू, मी तुम्हाला दिव्य दृष्टी प्रदान करते, तुम्ही मधु कैटभाच्या समोर जा आणि लहानपण घ्या। गेले भगवान विष्णू, मधु कैटभांना म्हणायला लागले, बापरे काय तुमची दिव्य शक्ती आहे, एवढे दिवस तुमच्या बरोबर युद्ध केलं तरी मात्र मी जिंकू शकलो नाही, महान आहात तुम्ही। त्यांचाच परिणाम त्यांच्यावर झाला। मधु आणि कैटभ स्तुती करायला लागले भगवंत। जसे भगवान विष्णू स्तुती करायला लागले, मधु कैटभ स्वतः त्याचा शिकार झाले। महाराज, आपल्याला जर जीवनामध्ये महान व्हायचं असेल ना, समोरच्याला महान बनवा, आपण लहान व्हा। जो लहान झाला तो आपोआप महान झाल्याशिवाय राहत नाही। लहान माणसाने लहान माणसाला होता आलं पाहिजे। कधी कधी भगवान परमात्मा सुद्धा लहान होतो महाराज। ज्याला लहान होता येतं त्यालाच महान होता येतं, ज्याला कोणासमोर झुकता येत नाही ना, मी नेहमी सांगत असते, जिसे झुकना आए उसमें जान होती है। ध्यान से सुनना, जिसे झुकना आए उसमें जान होती है और अकड़ना मुर्दों की पहचान होती है।
काही माणसं अकडतात, कधी मेल्यावर अकडतात. मेल्यावर माणसं एवढी अकडतात, लोक म्हणतात अरे याला लोणी लावा. लोणी लावल्यावर सुद्धा त्याचं अकडणं थांबतं का? अजिबात नाही. काही लोकांच्या दोनच अभंग पाठ असतात, तरी रस्त्याने असे आखडून चालतात, माझ्यापेक्षा ज्ञानी कोणीच नाही. काही लोकांना 2-4 ओव्या पाठ असतात, पण इतके स्वतःला अभिमानी, इतके स्वतःला ज्ञानी समजतात की माझ्यासारखा तत्वज्ञानी कोणीच नाही, माझ्यासारखं ज्ञान कोणालाच नाही. पण एक लक्षात घ्या, आमची सनातन परंपरा अशी आहे, आमची सनातन संस्कृती अशी आहे, इथे लहान आणि मोठा वयाचा मान नाही तर ज्ञानाचा मान लोक ठेवत असतात. म्हणून आजही आमची सनातन परंपरा अशी आहे की वयाचा नाही तर ज्ञानाचा मान ठेवणारे आहेत. अजूनही ज्ञानाला नम्र होणारे लोक आहेत, कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र माणसाला होता आलं पाहिजे, लहान माणसाला होता आलं पाहिजे. मोठेपणा फुकटचा करायला जर गेलोत ना, तोंडावर पडल्याशिवाय राहत नाही महाराज. एक आईसाहेब अशाच होत्या, बाईसाहेब. त्यांना मोठेपणा करायची फारच सवय होती. कोणी घरी आले तर मोठेपणा करायच्या. एक दिवस पाहुणे मंडळी घरी येणार होती. बाईसाहेबांनी आपल्या घरी जो सेवा करणारा होता ना, रामू, त्याला सांगितलं, रामू आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे, बरं मग त्यांच्या समोर मी ऑर्डर देईल तुला, रामू चहा पाणी आण, नाश्ता आण. त्यांच्या समोर तू मला विचारायचं, मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू इंडियन आणू? मग मी तुला सांगेन नाही 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 इंडियनच बरं आहे, आपलं इंडियनच आण. आदल्या दिवशी सगळी प्रॅक्टिस झाली. दुपारी पाहुणे आले आणि पाहुणे आल्याबरोबर बाईसाहेबांनी त्या ठिकाणी पाण्याच्या नंतर ऑर्डर सोडली, रामू अरे पाहुण्यांसाठी जरा नाश्ता बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही 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 आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. दुसरं नव्हतंच तिच्या घरी. पण मोठेपणा, काही लोकांना मोठेपणा करायची फार सवय. नाश्ता झाला, पुन्हा काही वेळाने बाईसाहेबांनी ऑर्डर सोडली, रामू अरे पाहुण्यांसाठी जरा चहा बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही नाही आपला इंडियनच बरा, इंडियनच आण. चहा पण झाला. उन्हाळ्याचे दिवस आहे, रखरखते ऊन आहे. पुन्हा ऑर्डर सोडली, रामू अरे फार ऊन तापतंय, पाहुण्यांसाठी जरा सरबत बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. दुसरं नव्हतंच घरी. बराच वेळ झाला. पाहुणे सुद्धा विचारात पडले, एवढ्या वेळच आपण येऊन बसलो, बाईसाहेब नाश्ता पाणी चहावरच खुश ठेवतात. म्हटले का हो मॅडम तुमच्या घरचे यजमान कुठं दिसत नाही? त्यावेळेला बाईसाहेबांनी सांगितलं, रामू जी बाईसाहेब अरे आपल्या साहेबांना बोलून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन आणू? पाहुण्यांनी तोंडालाच हात लावला. या बाईनं 4 नवरे कधी केले काही कळलंच नाही. म्हणून फुकटचा मोठेपणा करायला गेला तर तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी लहानपण आम्हाला घ्यायला शिकवलं. आणि लहान होऊन जे माणसाला जीवनामध्ये, लहान मुलगा जर चॉकलेटसाठी रडला तर त्याला चॉकलेट मिळतं, आणि मोठा मुलगा चॉकलेटसाठी रडला तर त्याला कानाखाली मिळते. म्हणून लहान झाल्याशिवाय मागता सुद्धा येत नाही, मागितलं तर मिळत सुद्धा नाही. भगवंत स्वतः लहान झाले, मधुकैटभाला महान बनवलं. आणि जेव्हा त्यांची स्तुती केली ना, मधुकैटभ म्हणायला लागले, आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावर, काय इच्छा आहे मागा. भगवान विष्णू म्हणत होते, मी याचीच तर वाट बघत होतो, काय इच्छा आहे मागा. भगवान विष्णू म्हणतात, द्यायचंच असेल तर एकच द्या, तुम्ही माझ्या हातून मरून जा. हे पण मधुकैटभ होते. म्हटले ठीक आहे देवा, आम्ही तुमच्या हातून मरायला तयार आहे, पण आम्हाला अशा ठिकाणी मारा जिथे पाणी नसेल. आता संपूर्ण पृथ्वी ही पाण्याने व्याप्त झालेली आहे, कुठेही खोदलं तरी पाणीच बाहेर निघेल.
कुठे मारावं? भगवान विष्णूने आपल्या जंघेचा विस्तार केला. एवढ्या जंघा विस्तारल्या, एवढ्या विस्तारल्या. त्या जंघेवर भगवान विष्णूने मधु कैटभाचा वध केला. बोलिए विष्णू नारायण भगवान की जय. बघा, रस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मधु कैटभ मरत नाही. निंदा आणि स्तुतीला मारण्यासाठी वैराग्याची भूमी लागते महाराज. जिथे वैराग्याची भूमी आहे तिथेच मधु कैटभ मारता येतात, इतरत्र कुठेही मारता येत नाही. मधु कैटभाचा वध झाला. यानंतर सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना या ठिकाणी शुकदेवांच्या जन्माची कथा सांगतात. एक दिवसचा प्रसंग आहे. व्यास महर्षीने एक दृश्य डोळ्यांनी पाहिलं. काही पशु पक्षी समोर होते आणि एक पशु पक्षिणी आपल्या पिलाला आपल्या चोचेने घास भरवत होती. हे जेव्हा व्यासांनी पाहिलं ना, त्या ठिकाणी विचार करायला लागले, या पृथ्वीवर किती प्रेम आहे, या सृष्टीवर किती प्रेम आहे. ज्या पक्षाला हात नाही, पाय नाही, तो पक्षी सुद्धा आपल्या लेकराला चोचेने घास भरवतो. किती माया आहे, किती करुणा आहे.